नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुतागुत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या ढाब्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुतागुत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या ढाब्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांचा सिनेमा
आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये।
आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आर पार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आर पार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आर पार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे,
ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे।
चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये नवतरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष नवतरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुसताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये नवतरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष नवतरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुसताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील
गुतागुत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये नवतरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष नवतरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुतागुत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये नवतरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष नवतरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुतागुत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि
ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुसताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुसताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे.
त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे।
यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेमकथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुसताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेमकथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुसताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते
यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेमकथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे. चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे. नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेमकथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे. त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे. त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे. यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला,
संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे। दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य प्रेक्षकांना विचार करायला लावतात। विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोघांचा उत्तम मेळावा साधल्यामुळे सिनेमाचं वजन अधिक वाढलेलं आहे। आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचवणारा प्रयत्न आहे। ज्यांना नात्यातील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा। तरुणांसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांचा सिनेमा आरपार हा रिलीज झालेला आहे, त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहे। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आलेली आहे। ललित प्रभाकर आणि ऋता दुलगुले यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहे। त्यांची केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावलेला आहे। यामध्ये 9 तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते यांचा संपूर्ण प्रवास दाखवलेला आहे। प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुतागुतीला प्रेक्षकांच्या मनात
खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो। या सिनेमाचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलेले आहे। चित्रपटामध्ये विशेष 9 तरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तवाचे चित्रण केले गेलेले आहे। नात्यातील उतार चढाव, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे। त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे। महिलांच्या प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेला आहे। तरुणाई जरी दाखवली असली तरी त्यांच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळत आहे।